नमस्कार मित्रांनो. काळ आला होता पण CPRने वृद्ध महिलेच्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू. हॉटेलमध्ये नाश्ता करत असतानाच एक वृद्ध महिला खुर्चीवरून अचानक खाली कोसळली. सोबत असलेल्या नातेवाईकांना काही सुचण्यापूर्वीच तिच्या हृदयाची धडधड थांबली. सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. घटनास्थळी त्याचवेळी NCC मधील शिबिरात CPRचे प्रात्यक्षिक केलेला युवक पुढे आला. त्याने प्रसंगावधान दाखवत वृद्ध महिलेच्या बंद पडलेल्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू केली. हा युवक होता तासगाव तालुक्यातील लोंढे या गावचा संतोष पाटील आणि हॉटेल होतं सोलापूर जिल्ह्यातील कामती येथील. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारा संतोष पाटील हा शुक्रवारी पथसंचलनासाठी बेगमपूरहून निघाला होता. कामती गावात एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबला. दुपारी 11 वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये नाश्ता घेण्यासाठी थांबलेली 58 वर्षांची महिला हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक खाली कोसळली. वेदनेने काही काळ तडफडली आणि काही क्षणातच सगळे शांत झाले. तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते. आजूबाजूची मंडळी काय करायचं या विवंचनेत असतानाच कुणी नाकाला कांदा लाव, डाव्या पायाचे चप्पल हुंगायला द्या, तर कुणी तात्काळ डॉक्टरांना बोलवा अशी साथ देत होते, तर कुणी महिलेला वारे घालण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा बाजूला उभा असलेला संतोष पुढे सरसावला आणि या महिलेच्या छातीवर दाब देत त्याने NCC परेडमध्ये प्रात्यक्षिक केलेल्या CPRचा उपयोग केला. काही काळानंतर या महिलेच्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू झाली. शुद्धीवर आलेल्या महिलेला तात्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. काळ आला होता पण संतोषने मिळालेल्या अल्पज्ञानाच्या जोरावर तो परतून लावला.